अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या चौकशीचा आज अहवाल येण्याची शक्यता। डीजीसीएकडून झालेल्या चौकशी अहवालात काय असेल याची प्रतीक्षा। 15 फेब्रुवारीलाच अपेक्षित होता हा अहवाल। नागपुरात 12वीचे 3 पेपर फुटले। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रानंतर आता गणिताचाही पेपर फुटला। ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या चौकशीमधून माहिती समोर। मालेगाव मनपाचे वीज अभियंते अभिजित पवारांचं निलंबन। खंडित वीज पुरवठ्यामुळे लोकांनी केलं होतं मनपात नमाज पठण। विभाग प्रमुख म्हणून बेजबाबदार वक्तव्य केल्याचा ठेवला ठपका। आज जागतिक मराठी भाषा दिन। एबीपी माझाच्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा। मुंबई शिवाजी पार्कात मनसेकडून भव्य पुस्तक प्रदर्शन। हिंदी इंग्रजीच्या रेटामुळे मराठीच्या विस्ताराला खीळ। विश्व मराठी साहित्य संमेलनाचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। दोन्ही उपमुख्यमंत्री राम शिंदे, राहुल नार्वेकर यांच्यासह 5 मंत्रीही राहणार उपस्थित। भालचंद्र नेमाडे, श्रीनिवास कुलकर्णींचा होणार गौरव। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लॉंग मार्चची आज पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या गावाकडे कूच। विखेंच्या गावी मांडणार ठिय्या। काही मागण्यांबद्दल अद्यापही तोडगा न निघाल्यानं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार। भारताचं T20 विश्वचषकातलं आव्हान कायम। चेन्नईच्या मैदानावर भारतानं झिम्बाब्वेचा 72 धावांनी उडवला धुव्वा। भारतीय फलंदाजांची सुपर 8 सामन्यात सुपर कामगिरी। दाक्षिणात्य अभिनेत्री राश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा विवाह बंधनात। राजस्थानच्या उदयपूरमध्ये पार पडला शाही विवाह सोहळा। लग्नाच्या फोटोंनी मोडले सोशल मीडियावरचे सर्व रेकॉर्ड। फोटोंना 1.5 कोटी जणांची पसंती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।